नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी सर्वांना बघा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघा मित्रांनो, आज या ठिकाणी आपण बघा जी की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच बघा जी की टीईटीच्या मित्रांनो बघा एक्झामसाठी बघा आज आपण बघा मित्रांनो जे की PYQच्या मित्रांनो बघा मराठी ग्रामरची या ठिकाणी प्रश्नपत्रिका बघा आपण आज मित्रांनो कव्हर करणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण भाग आपला हा मित्रांनो आजचा इम्पॉर्टंट असणार आहे, म्हणून काय करा मित्रांनो आजचा बघा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही आपला हा व्हिडिओ अभ्यासत असाल तर बघा मित्रांनो पहिलं तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला काय आहे, कशा प्रकारचा आहे बघा। बोलावले नसताना आलेला या अर्थाचा सर्वात बघा जवळचा शब्द कोणता। बघा मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच बघा परीक्षे दृष्टीने मित्रांनो अत्यंत PYQ आहेत, म्हणून मित्रांनो काय करा संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो लिहून घ्या आणि बघा संपूर्ण प्रश्नसंच तुम्ही जर भलेही 1 तास नाही तर बघा मित्रांनो 2 तास लागू द्या, परंतु संपूर्ण प्रश्न बघा पाठच करून घ्या। म्हणजे मित्रांनो बघा पाठच जर केल्या तर या ठिकाणी बघा 100% मित्रांनो फायदा तुमचा मित्रांनो बघा या ठिकाणी होणार आहे। ओके, बघा प्रश्न पहिला, बोलावले नसताना आलेला या अर्थाचा सर्वात जवळचा शब्द कोणता। तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ बघा अंगतुक मित्रांनो बघा या मित्रांनो बघा अर्थाचा सर्वात बघा जी की जवळचा मित्रांनो शब्द आहे। ओके, या वाक्याचा आपण एक शब्द समूह देखील आपण या ठिकाणी एक म्हणू शकतो किंवा सुचवू शकतो। ओके, पुढचा, हत्ती या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द नाही। ओके, तर बघा मित्रांनो हत्ती मित्रांनो बघा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब। हस्त हा मित्रांनो बघा शब्द या ठिकाणी हत्ती या शब्दाचा बघा समानार्थी शब्द नाही, तर हस्त बघा मित्रांनो हात 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 जसं की बघा पाणी हात पाणी, कर भुजा बाहू मित्रांनो बघा या संपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द आहे। आणि याला जर सोडलं सारंग हा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द, नाग देखील बघा मित्रांनो हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द, आणि कुंजर हा देखील मित्रांनो या ठिकाणी बघा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द बनतो। ओके, एवढं लक्षामध्ये असू द्या। पुढे तिसरा प्रश्न, चांगले कर्म करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते। तर बघा जी की मित्रांनो चांगले कर्म करा बघा मित्रांनो या वाक्याचे नकारार्थी वाक्य म्हणजे बघा जी की क्रमांक क, वाईट काम करू नका बघा मित्रांनो असा याचा मित्रांनो बघा नकारार्थी वाक्य होतो। ओके, चौथा, श्रावणीला थंडी वाजते बघा या वाक्यातील मित्रांनो प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा मित्रांनो श्रावणीला थंडी वाजते, तर बघा मित्रांनो या वाक्यातील बघा जी की प्रयोग म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ड, अकर्मक कर्तरी हा मित्रांनो आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, लिहून घ्या, लिहून घेऊन संपूर्ण प्रश्न उत्तरे पाठ करून घ्या। ओके, पाचवा, पुढील 4 वाक्यांपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचं आहे, तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ, मी प्रयोग करीत असतो मित्रांनो बघा हे या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे, कारण मी प्रयोग करतो हे मित्रांनो बघा भविष्य काळात जातो, हे तर या ठिकाणी वर्तमान काळ नाही। मी प्रयोग करेन हे देखील भविष्य काळामध्ये जातो, आणि मी प्रयोग केला आहे मित्रांनो हे बघा जे की भूतकाळामध्ये जातं। तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी वर्तमान काळातलं वाक्य कोणतं, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ बघा मी प्रयोग करीत असतो। ओके, हा या ठिकाणी बघा मित्रांनो बघा या ठिकाणी काय, तर बघा जी की रीती वर्तमान काळाचं मित्रांनो वाक्य आहे। ओके, सहावा, पर्यावरण या शब्दाची लिंग ओळखायची आहे। तर बघा मित्रांनो पर्यावरण बघा हा शब्द या ठिकाणी कोणता लिंगी आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब, नपुसक लिंगी आहे बघा, जी की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे। पुढे आहा या वर्णांचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे। तर बघा मित्रांनो आणि आहा या मित्रांनो बघा वर्णांचा प्रकार म्हणजे बघा जी की क्रमांक बघा क, जे की स्वरादी आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढे हा मित्रांनो बघा एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला ठिकाणी बात सांगतो, ती म्हणजे काय बघा, TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर बघा मित्रांनो त्यासाठी आम्ही एक 5000+ प्रश्नांचा महाठोकळा तयार केलेला आहे। त्यात बघा मराठी व्याकरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीचे मित्रांनो बघा रिपीट झालेले प्रश्न आहेत, म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा खरेदी लगेच करा। लगेच बघा खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07
या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट टाका व्हॉट्सअपला. तुम्हाला मित्रांनो बघा लगेच या ठिकाणी बघा आम्ही हा महाडोका तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअपवर 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो, अत्यंत बघा जे की 100% परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाचे बघा प्रश्नसंच मित्रांनो आम्ही या महाडोकळ्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून मित्रांनो वेळ गेलेली नाही, लगेच मित्रांनो संधीचा फायदा उचलून घ्या. ओके, पुढचा श्रीमान बघा हे जोडाक्षर कसे बनले आहे. तर बघा मित्रांनो श्रीमान बघा हे जोडाक्षर कसे बनले आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ड, श र ई बघा मित्रांनो श र ई आणि म प्लस आ आणि न प्लस अ म्हणजे मित्रांनो बघा हे जे की श्रीमान बघा मित्रांनो हे जोडाक्षर या प्रकारे बनलेलं आहे. तर बघा श्र जे आहे मित्रांनो ते श्र श आणि र पासून बनले. या ठिकाणी दुसरी बघा विलांटी आली म्हणून बघा मित्रांनो 2 नंबरचं जे की मोठं ई आणि मा आहे ना या ठिकाणी म प्लस आ या ठिकाणी मा झालं आणि नचं न प्लस अ या ठिकाणी न झाले म्हणजे बघा जी की श्रीमान मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा ड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर राहील. बघा जी की या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या, नसता लिहून घ्या. ओके, पुढे 9वा प्रश्न, मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात. तर बघा मित्रांनो मूळ बघा या शब्दाला जे की व्याकरणामध्ये काय म्हणतात, तर बघा जी की क्रमांक बघा अ जी की प्रकृती मित्रांनो बघा असे म्हणतात जे की मूळ या शब्दाला. ओके, लक्षात असू द्या. 10वा, भाषेत एकूण डॅश डॅश मराठी भाषेत बघा एकूण डॅश डॅश स्वरादी व डॅश इतकी व्यंजने आहेत. तर बघा मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर 2 व्यंजने 14 बघा मित्रांनो स्वर 2 स्वरादी आणि बघा जी की 34 व्यंजने मित्रांनो बघा सध्या बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या मराठी भाषेच्या मित्रांनो बघा जे की 12 खाडीमध्ये या ठिकाणी बघा उपस्थित आहेत. ओके, जे की मित्रांनो बघा एकूण 52 या ठिकाणी बघा मित्रांनो सध्या या ठिकाणी बघा वर्ण मित्रांनो आपल्या या ठिकाणी बघा सध्या मराठीच्या मित्रांनो भाषेमध्ये आहेत. ओके, जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. त्यामध्ये काय तर बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो बघा यामध्ये 14 स्वर 2 स्वरादी आणि 34 व्यंजने आहेत. ओके, पुढचा नामाच्या ठिकाणी जी संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात. बघा मित्रांनो नामाच्या ठिकाणी जी संख्या किंवा जो संख्या मित्रांनो बघा सुचवण्याचा धर्म आहे बघा त्याला या ठिकाणी काय म्हणतात, तर ते बघा जी की क्रमांक अ वचन असे म्हणतात. ओके, जे की लक्षात ठेवायचं आहे. दासी या स्त्रीलिंगी नामाचे बघा अनेक वचन कसे होईल, तर बघा मित्रांनो दासी या स्त्रीलिंगी नामाचे मित्रांनो अनेक वचन होणार नाही. याच प्रकारे मित्रांनो जे की या दासी या नामाचं अनेक वचन मित्रांनो बघा दासीच हे राहणार आहे. बघा जी की क्रमांक बघा ब दासी हेच मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे 13वा, यज्ञ सुकर या शब्दाचा अर्थ बघा आपल्याला सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो यज्ञ सुकर या शब्दाचा अर्थ बघा जी की क्रमांक बघा क जे की बघा यज्ञ करण्याची ठराविक जागा असा होतो. ओके, यज्ञ करण्याची ठराविक जागा. शेवटचा बघा बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. तर बे बघा मित्रांनो हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी बघा शब्द तयार होणार नाही, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ड बेदम मित्रांनो बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणताही तयार होणार नाही. यासोबत बेफिकीरचं फिकीर होतं किंवा काळजी करणारा, बेहिशोबीचं बेहिशोबी होतं आणि बेपर्वाचं मित्रांनो परवा करणारा असा होतो. तर या ठिकाणी बघा बे हा उपसर्ग जोडल्यावर मित्रांनो कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ड जी की दम बेदम या शब्दाचा मित्रांनो विरुद्धार्थी शब्द कोणताही तयार होणार नाही. ओके, जे की लक्षात ठेवायचं आहे. ओके, यासोबत शेवटचा प्रश्न 15वा, एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे काय. तर बघा मित्रांनो एखाद्या प्रकरणाशी संबंधित खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे बघा जी की क्रमांक अ श्वेतपत्रिका असं मित्रांनो बघा त्या पत्रिकाला म्हणतात. बघा जी की क्रमांक बघा अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे होते बघा आपले आजचे बघा जे की या ठिकाणी मित्रांनो आपल्या व्हिडिओमधले 15 जे की मराठी व्याकरणाचे मित्रांनो अत्यंत PYQ असणारी प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला
आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे कोणी बघा मित्रांनो आपल्या TET या एक्झामची बघा तयारी करणारी आहेत त्यांच्यासोबत बघा आपला हा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करून टाका. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.